आपलं न्यायदानाचं क्षेत्र हे अत्यंत वेगानं बदलत आहे। मला या गोष्टीचा देखील आनंद आहे की काही दिवसापूर्वीच आपण बॉम्बे हायकोर्टच्या नवीन इमारतीचं या ठिकाणी भूमिपूजन केलं आणि आता अकॅडमीचं भूमिपूजन आपण करतोय। पण आज आपण पाहतोय की विशेषतः टेक्नॉलॉजीमुळे सर्व क्षेत्र ही खूप मोठ्या प्रमाणात बदलत आहेत। अगदी आपल्या सुप्रीम कोर्टाने कोविडच्या काळामध्ये ज्या प्रकारे ऑनलाईन कारभार चालवला आणि त्याच्यामुळे कोर्ट बंद झाले नाहीत आणि लोकांना न्याय मिळू शकला, त्यातनं एक प्रकारचा कॉन्फिडन्स हा आज संपूर्ण ज्युडिशियरीमध्ये देखील तयार झालेला आहे की अशा प्रकारे आपल्याला ऑनलाईन कारभार चालवता येऊ शकतो आणि तो आज मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला पाहायला मिळतोय। ई फायलिंगचा आग्रह सुप्रीम कोर्टाने धरला आणि मला अतिशय आनंद वाटतो की बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांनी सगळ्यात जास्त पुढाकार घेतला आणि आज आपल्या जवळजवळ सगळ्या कोर्ट्समध्ये त्या ठिकाणी ई फायलिंगची सुविधा आपण सुरू केली आणि त्यातनं एक प्रकारची ट्रान्सपरन्सी देखील आणि एक प्रकारची एफिशियन्सी देखील या ई फायलिंगच्या माध्यमातून तयार झालेली आपल्याला पाहायला मिळाली। अलीकडच्या काळामध्ये कायद्याचं जे काही शिक्षण आहे ते शिक्षण देखील मला असं वाटतं त्याचाही विस्तार मोठ्या प्रमाणात झालाय। पूर्वी फार लिमिटेड कॉलेजेस होते, पण आता फार चांगले कॉलेजेस तयार झाले आहेत। आमच्या या ठिकाणी पाटील साहेबांनी, विजय पाटील साहेबांनी देखील अतिशय चांगली अकॅडमी तयार केलेल्या कॉलेज तयार केलेलं आहे। खरं म्हणजे जे काही मंचावर बसलेले जजेस आहेत ते जजेस त्याचे साक्षीदार आहेत की ज्या काळामध्ये त्यांनी किंवा आम्ही लॉचं शिक्षण घेतलं त्यावेळी इतके चांगले कॅम्पसेसचा कधी कॉन्सेप्ट नव्हता। त्याच्यामुळे अलीकडच्या काळातले कॅम्पसेस पाहिल्यानंतर खरोखर मनापासून आनंद वाटतो की आपली एज्युकेशन सिस्टीम ही वेगानं पुढे चाललेली आहे। आणि आज जेव्हा आपण पाहतोय की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आता सगळीकडे होतोय आणि विशेषतः कायद्याच्या क्षेत्रामध्ये तो अतिशय वेगानं सुरू झालेला आहे। म्हणजे एक काळ असा होता की नवीन लॉयर्सला जेव्हा ते कुठल्या सिनियरकडे जॉईन व्हायचे त्यावेळी केस लॉ कसा शोधायचा, अथॉरिटी कशी शोधायची हे त्याला शिकवलं जायचं, ते एक महत्वाचं काम असायचं। पण आता मात्र चॅट जीपीटीला सांगितलं तरी अथॉरिटी तिथनं आपल्याला शोधून मिळते। अशा प्रकारचा एक मोठा फरक हा आपल्याला झालेला दिसतोय। मला असं वाटतं की कुठलाही जो काही बदल होत असतो तो बदल आपण अंगीकारला पाहिजे आणि त्याकरता तो बदल सर्वांपर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था केली पाहिजे। आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारची अकॅडमी याकरता आवश्यक आहे की वेगानं बदलणाऱ्या या सगळ्या जगामध्ये आज जे काही नवीन येत आहे ते नवीन आमच्या लॉयर्स पर्यंत पोहोचलं पाहिजे। असं म्हणतात की आजचं जग कसं आहे तर लर्न, अनलर्न अँड रिलर्न अशा प्रकारचा मंत्र आजच्या जगाचा आहे। म्हणजे जे आपण शिकलोय ते विसरावं लागतं, नवीन शिकावं लागतं, पुन्हा जे नवीन शिकलोय ते विसरावं लागतं, पुन्हा नवीन शिकावं लागतं। त्यामुळे केवळ यंग लॉयर्स करता नाही तर मला असं वाटतं की वर्षानुवर्ष जे लॉयर्स काम करतायत त्यांच्याही करता एक अपग्रेडेशनची आवश्यकता अलीकडच्या काळामध्ये आपल्याला या सगळ्या टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट्समुळे त्या ठिकाणी करावी लागणार आहे। आणि म्हणून एक महत्वाचं काम हे या अकॅडमीच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे। मी त्याकरता अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो।